नमस्कार। लोकसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी मोठा धक्का दिला। त्यामुळे तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील महायुती सरकारने रणनीती बदलली आहे। गेल्या महिनाभरापासून नव्या योजनांचा धडाका लावत राज्यातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे। लोकसभेचा निकाल पाहिला तर राज्यातील 155 जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे। त्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाने अंतर्गत सर्वे केले असून त्या जोरावर जागा वाटपात दबाव तंत्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे राज्यातील महायुतीला सत्ता सोडावी लागणार असे सर्वे पुढे येत असताना नुकताच भाजपने केलेला सर्वे काहीसा भाजपला दिलासा देणार आहे। भाजपकडून काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेनुसार भाजपला 70 जागा मिळतील, तर शिवसेना शिंदे गटाला 45 जागा, तर अजित पवार गटाला 35 जागा मिळतील असा अंदाज आहे। या सर्वेनुसार महायुतीला 150 जागा म्हणजे बहुमत मिळेल असा दावा केला जात आहे। तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी करताना महाविकास आघाडीतील 3 प्रमुख पक्षांमध्ये जागा वाटपावरून जोरदार चुरस दिसत आहे। आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात सर्वाधिक जागा कोणाला मिळणार यावरून चुरस आहे। त्यामुळेच तीनही पक्षाने सर्वे करून घेतले आहे। काँग्रेसच्या अंतर्गत सर्वेमुळे शिवसेना ठाकरे गट बॅकफूटवर जाणार आहे। त्यामुळे विधानसभेला सर्वाधिक जागा लढण्याची रणनीती काँग्रेसने आखली असल्याचं समजते। तर काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघाचा सर्वे केला आहे। त्यानुसार काँग्रेसला 80 जागा मिळतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला 60 ते 65 जागा, तर उद्धव ठाकरे गटाला 35 ते 40 जागा मिळतील असा दावा करण्यात आला आहे। तर काँग्रेसच्या या सर्वेनुसार महाविकास आघाडीला राज्यात जवळपास 175 ते 180 जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने केलेल्या सर्वेमध्ये शिवसेना ठाकरे गटाला 70 जागा, तर काँग्रेसला 60 जागा आणि शरद पवार गटाला 50 ते 55 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे। या सर्वेनुसार आघाडीला देखील 180 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळेच शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदावर आतापासूनच दावा सांगितला जात आहे। हा सर्वे पाहता प्रत्यक्ष निकाल व सर्वे यामध्ये खूप मोठा फरक असणार आहे। त्यामुळे येत्या काळात राज्यातील जनता कोणाच्या पारड्यात बहुमत टाकणार हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याची वाट पाहावी लागणार हे मात्र नक्की आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद।